मल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा, तुम्ही कुठे निघाला आहात का? होय म्हाळसा, तुम्ही मला काही सांगितलं नाही. बाहेर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ती कोणी आणली? दैत्य कुळाने. तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. काय आहे हे? कोणते युद्ध आणि कोणाशी? निकुंभाशी. निकुंभ? होय, निकुंभ. याने जेजुरीवर आक्रमण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. आता तर त्याने दैत्य कुळाला सत्ता मिळावी म्हणून त्याच्या मायावी शक्तीचा वापर करून सैन्य जमवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. पण त्या निकुंभला तुम्ही अनेक वेळा चेतावणी देऊन सुद्धा त्याला पुन्हा पुन्हा हे धाडस कसे करावेसे वाटते हेच माझ्या ध्यानात येत नाही. कारण त्याला प्रतिशोध हवा आहे. त्याच्या या प्रतिशोधामुळे त्याला काहीच दिसत नाही. पण यावेळी मात्र मी त्याला कडक शासन करणार आहे. हे युद्धाचे सावट साऱ्या जेजुरीवर आले आहे आणि या जेजुरीची सम्राज्ञी म्हणून मला देखील याला सामोरं जावं लागेल. म्हाळसा, तुझ्या मनात आहे तरी काय? मी देखील तुमच्यासह युद्धासाठी सज्ज होणार आहे. मी देखील त्याला शासन करायला तयार आहे. हे उचित नाही. का? मी देखील या जेजुरीची सम्राज्ञी आहे. तुम्हीच मला सांगा, हे माझे दायित्व नाही का? मागे त्रिपुरासुरांच्या आक्रमणाला तू स्वतः सामोरी गेली होतीस. त्यावेळी मी जेजुरीत नव्हतो आणि त्यावेळी तू तुझे दायित्व निभावलेस. पण आता परिस्थिती निराळी आहे. मी जेजुरीत आहे. तेव्हा मी युद्धाला गेलो असताना तू प्रजेसाठी जेजुरीतच थांबणे योग्य आहे. म्हाळसा, मी युद्धात असताना तू प्रजेची काळजी घे.
कोणताही आशीर्वाद देणार नाहीये मी तुला. असे का आचार्य? मी असे काय पाप केले आहे? शेवटी तुला जे हवंय तेच करायला निघालायस तू. विश्वासघात केलायस तू. अशाने यश लाभत नाही कुंभक. मी युद्धाला निघालोय आणि तुम्ही अशुभ काय बोलता? सगळं संकट मी एकटा सामोरं जाऊन छातीवर झेलणार आहे. एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावणार आहे. भविष्यात कोणी असं म्हणायला नको की मल्लासुराचा पुत्र निकुंभ हा भ्याड होता. आणि आचार्य, तुम्ही दैत्य कुळाचे गुरु आहात. दैत्य कुळालाच अपयशाचा शाप का देत आहात? यानंतर श्री खंडेरायांकडे कोणत्या तोंडाने जाणार आहे मी? एक गुरु म्हणून त्यांनी ज्या दिव्य शक्ती मला प्रदान केल्या होत्या त्या त्यांच्याच विरोधात वापरण्यासाठी मी तुला दिल्या असा त्याचा अर्थ होईल. अजूनही युद्धाचा निर्णय मागे घे कुंभक. आता माघार नाही आचार्य. तर मग ऐक कुंभक. आजपर्यंत युद्धात मृत्यू पावलेल्या दैत्यांना मी महामृत्युंजय मंत्राने जिवंत करत असे. पण या युद्धात तुला आणि तुझ्या बांधवांना जर मृत्यू आलाच तर मात्र मी तुम्हाला जिवंत करणार नाही. या यमाचे काय भय दाखवता मला आचारी? माझा बाप मल्लासूर, त्याच्या दारी तो एकेकाळी सेवक होता आणि मृत्यूला कवटाळायला धैर्य लागतं. ते कोणाचेही काम नाही. तलवार लयच मोठी आहे. काय रे, काय करतोय सा? गणोबा, म्या काय म्हणतो, काय युद्धाची तयारी सुरू आहे. होय? तर म्या बी जाईन लढाया. तू आणि युद्धाला जाणार? हा, अरे कधी तलवार तरी धरली होतीस का हातात? माझ्या दिसण्याकडे जाऊ नगस. म्या काय काय केलं तुला ठाव नाही. अरे ये उगाच काहीतरी खोटं नट सांगू नगस. तुला खोटं वाटतं? ऐक मात, म्या येशीवर चाकरीला होतो तेव्हा 14 जण घोड्यावरनं धावत आले. घोड्यावरनं धावत आले? घोड्यावरनं आले आणि येशीवरचे समधे जेवायला गेले होते. म्या एकलाच होतो. मग तू काय केलं? म्या काय केलं, अशी तलवार काढली आणि त्यांच्या समोर गेलो. 14 जण घोड्यावर उतरले आणि मी त्यांना म्हणालो, ए तू, ए तू, ए तू, ए तू, ए तू. अरे ते पण चौघच होते ना? एकाला मी परत केलं. ए तू करतात ते सामद्यांनी मला घेरलं. मी काय बघत बसणार आहे बाई. मी तलवार काढलेली अशी फिरवली, याचा चाप 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 असा करत करत सामद्यासनी मी एकटा पुरून उरलो आणि सामदे पळून गेले. गणोबा, तू कुठे पळतो? अरे जेवढं पसरल तेवढंच खोटं बोलावं माणसानं. अरे म्या खरंच सांगतोय. अरे तू एवढा मोठा पराक्रम गाजीवलास आणि ठाऊक नाही कसं कोणाला बी?
त्याचं काय आहे की तेव्हा मी एकलाच होतो ना तिथं. आता आपल्याबद्दल आपणच काय सांगणार ना, म्हणून मी नाही बोललो. हा? चल कुठं? तुला घेऊन जातो आणि देवामोरे उभा करतो. हा, कशाला? अरे त्याची सांगतो युद्धाला जाताना ह्याला बी सोबतीला घेऊन जावा म्हणून. मी काय म्हणतो की देवा मोरा कशाला ना, एक ना एक दिवस त्यासनी कळणारच आहे की त्यांच्या पदरी कसला चाकर आहे ते. इकडे काय? खरं सांगतो, लय महत्वाचं आहे. हा मला सांगितलंस, दुसऱ्या कोणाला बी सांगू नकोस. हा. ए शत्रू आले. देवा, देवा, कृतयुगातील ह्या शिवलीलेचा एक अध्याय आता समाप्तीच्या वाटेवर आहे. मणिमल्लाचा वध करून तुम्ही साऱ्या सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले. परंतु निकुंभला ही गोष्ट कधीच कळणार नाही. तुमच्या ह्या मार्तंड भैरव अवताराचे प्रयोजन सुद्धा त्याला कळणार नाही. होय प्रधानजी, दैत्यकुळाचा उद्धार हे निकुंभचे प्रयोजन नाही, तर केवळ आणि केवळ प्रतिशोध हे त्याचे ध्येय आहे. आणि म्हणून त्याला शासन होणारच. देवा, म्हणजे हा निकुंभचा अंत म्हणावा का? एका प्रकारे त्याच्या कुप्रवृत्तींचा हा अंतच ठरेल. अगं खरं सांगती म्या, समधीकडं असं अंधारून आलं होतं बघ. भानू, बंडोबा, ओ बंडोबा. हा, हा, हा. जी हाक मारली सा. काय बाई काम होतं का तुमचं? असं बाहेर आबाळात कशापाई बघत उभा आहेसा ते ध्यानात नाही आलं माझ्या, म्हणून म्हणलं विचारावं काय झालं. आता तुम्हाला समजा ठाऊक आहे बघा. अहो आमसनी काय बी ठावं नाही, सांगा बिगी बिगी. अहो देव आणि एका राक्षसामध्ये युद्ध होणार आहे आणि देव बी ततच निघालेत बघा. मला काय बी कळना. समजल असं सांगितलं तर बरं होईल. अहो तुम्हाला सांगतो, त्यो गणोबा सांगत होता, त्यो कोणीतरी राक्षस आहे जो देवासनी त्रास व्हावा म्हणून दिस असताना बी अंधार करून ठेवला होता त्यानं. बघ भानू, मी म्हणलं होतं ना तुला, एकदम असा अंधार का झाला मला बी कळना. आत्ता माझ्या ध्यानात आलं बघ. म्हणजे त्यो राक्षस कुणी बी का असना, मला ठाव आहे माझं देव समद नीट करत्या. कुणासनी काय बी होणार नाही, माझा विश्वास आहे.
होय की आम्ही बी देवाकडेच जात होतो, पण महासा देवीने त्यांच्या शक्तीनं समधीकडे परत प्रकाश पाडला. अहो आता तुम्हाला काय सांगू, तो गणोबा सांगत होता देवाचं आणि राक्षसाचं युद्ध झालं, देव जिंकलं, पर त्या युद्धात लय लोकांनी दुखापत झाली बघा. अहो त्यो गणोबा म्हणत होता की समजा गड भरून गेला होता, एवढी लोक आली होती गडावर. काय सांगताय सा? होय तर आता युद्ध म्हणलं तर हे समजा आलंच बघा. आता देवाचाच आधार आहे बघा. तुम्ही सर्वजण आता युद्धासाठी सज्ज आहात ना? होय बंधू. मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. चला माते, तू? हो, मीच. कारण आता कदाचित तू फक्त माझ्या एकटीच ऐकशील. तुझ्या सुडाग्नीमध्ये तू खरंच इतका आंधळा झाला आहेस का? मला माझ्या हेतूंपासून परावृत्त करायला इथे आली असशील तर ते होणे शक्य नाही. पुत्र म्हणून तुझा आणि तुझ्या भावांचा मृत्यू होऊ नये इतकंच मला वाटते आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तू सारं काही सावरू शकतोस. आणि ते कसं? श्री खंडेरायाला शरण जा कुंभक. मी तुला सांगितलं होतं, मला माझ्या हेतूंपासून परावृत्त करायला इथे आली असशील तर ते शक्य नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. कुंभक,
येळकोट येळकोट जय मल्हार 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 येळकोट येळकोट जय मल्हार